काय वाटते पाटील सगळे म्हणजे मागच्या 2 दिवसांपासून दौऱ्यावर आहात. धाराशिव असेल, परभणी असेल, बीड असेल. गोरगरिबांच्या कार्यक्रमात जायला लागतं. ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो, आपण राजकीय करत नाही, तर अपेक्षा असतात तिथपर्यंत जायलाच लागतं. तर डॉक्टर साहेबांचं जगदीश डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. काय नाव दिलं? जीवन 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 हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. एवढं मोठं सुसज्ज हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेत आता सुरू होतं. त्या कार्यक्रमासाठी आज परभणीला आलो. मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी थांबलेला दिसतोय. तुम्ही सातत्यानं त्यावर आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढे ते विषय कशा पद्धतीने रेटला जाईल? 25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे त्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीनही गॅजेट 100% लागू करतील. कारण आता आम्ही तिकडे डोळे लावून बघतोय 7 करोड मराठी ती वाट बघतोय त्यांची. आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी. ते त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली. 4 पैकी 2 मागण्या घेतल्या, तशा 8 होत्या. 8 पैकी 4 तातडीनं करतो म्हणून सांगितल्या. 4तल्या बी 2च घेतल्या. शिंदे साहेब समितीला मुदतवाढ दिली, पण ती काय पळा नाही. आणखीन काम सुरू नाही केलं, रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही. ते व्हायला पाहिजे, म्हणजे माणसाचे मन जिंकत असते. ते मन जिंकायचं काम फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आणि दुसरं 4 पैकी ज्या 2 घेतल्या ती हैदराबादचं घ्यायची आहे. सातारा संस्थाने बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांनी घेतलं. तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी 7 महिन्यापूर्वी. आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही, कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे. हे महत्वाचं असतं. तर ते त्यांनी घेतलेले 7 महिन्यापूर्वी. पण तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं, पण नाही झालं. तर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 तारीख किती वाटतं, बहुतेक मागं पुढं होऊ शकतं तारखेचा आकार. पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये 100% गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज. विश्वास आहे. 100%. कारण त्यांनी हे 2 विषय घेतलेत. तर इतकं वेठीस गोरगरिबांच्या मराठीच्या लेकराला धरणार नाहीत ते. आणि काय असतं माहिती आहे का, शेवटी जिथं भविष्य लेकरांना आजमावायचं असतं, तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करता येत. आणि आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब भेद नाही करणार, तिरस्कार बी नाही करणार, मराठ्यांच्या पोराला हिणवणार बी नाही, आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं, पोराकडं, पोरीकडं बघणार नाही. या 25 फेब्रुवारीला 100% गॅजेट ते लागू करणार आणि 3 महिन्यांनी सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची गोष्ट बाहेर आली, तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे ते आता अविश्वास निर्माण झाला. प्रकरणाला न्याय मिळेल का, पुढे काय नाही? अविश्वास नसता झाला बरं का, पण काय असतं, भोळा समाज, सत्य आहे, खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे. ते आपलं देतं विश्वास टाकून घेऊ माणूस चांगलं काम करतो. जसं की माझ्या गोरगरीब मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. मी 1 इंच सुद्धा मागं पुढं नाही सारखं. सपोज सांगतो, मी कसलेच कोणचे सेटलमेंट का काय म्हणते ते नाही, मॅनेज नाही, फुटलो नाही, कोणाच्या दाराला शिवलो नाही, मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही. काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर. मी माझ्या समाजाचा विश्वासघात नाही होते. तसंच झालं की कुठंतरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता, आमदारावर. आणि लय जीव लावला, मी आता लय लावला दसांना, प्रचंड जीव लावला. वाटतच नव्हतं असं होईल. त्याला काय झालं एवढं, एवढं भेटायला त्याला काय झालं? उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं, जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय, त्या धनंजय मुंडेकडे जाय, त्याची भेट घे आणि जरा ते मिटतंय का बघ, मिटून घे, असं सांगितलं जणून काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते मिटून घे. यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं. लाट ही लक्षात आली पाहिजे. आणि ते मुरब्बी आमदार आहे, एका नवीन मंत्री पण राहिले, त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊ, मला पक्षाने दबाव आणला, त्याची भेट घे म्हणून, आणि ते मॅटर दाबून टाक, मिटून घे, असं सांगितलं. मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो, मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही, असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो. राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता आला. 1,67,000 मतांनी पुन्हा निवडून आले असेल जर उभा राहिले. परभणीत लय जीव लावला, त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं बी नाही. ते विषय संपला बी माझा. बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, परळीतलंही अनेक प्रकरणं आता समोर येत आहेत. न्याय अजूनही मिळालेला नाही. बीडचा एक आरोपी आहे, परभणीमध्ये कारवाई झालेली नाही. काय वाटतं, एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या? नाही मिळणार, नाही कोणालाच मिळणार. जर तुम्ही
लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना. सोमनाथ सूर्यवंशीला मिळणार ना, वाकोडींना मिळणार ना, ते मुंडेचे 2-3 मर्डर झाले त्यांना मिळणार ना, संतोष भायांना देशमुखांना मिळणार, न्याय मिळणार नाही. कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटरमध्ये सहआरोपी केलं. चार्जशीटमध्ये आणखीन मोबाईल आला नाही. त्यांना कुणी सांभाळलं ते पण नाही आलं. त्यांनी कुठे घरी ठेवलं ते पण सहआरोपी नाही केले. गाड्या कोणी वापरल्या ते पण चार्जशीटमध्ये आणखीन आलं नाही. असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची. ते काय नाव आहे पण सरमाड का खारमाड ते मध्ये जाऊन पडले ते खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही. ही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही. म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील. कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे. साध्या साध्या पोराच्या मागं पोलीस लागत होतो. साधे एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं. तर ते 8 महिने मुंबईला होतं जेलमध्ये. जेलमध्ये कमेंट फडणवीस साहेब परत त्यांना बोलल्यावर काय होतं त्यांना तो राग मला नाही निघत दम. कारण मी गरीबाचा लेकरू आहे. मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होतं. आजचं एक प्रकरण सांगतो तुम्हाला. मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकडे बघा. हे बघा लमानी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथर्डीला दोघंही नवरा बायको त्या ॲक्सिडेंटमध्ये वारले. एक मुलगी 2 मुली बारीक बारीक लिंबाखाली बसलेले होते. आम्ही आता भेटून आलो तिथून त्यांना. इतकी वाईट परिस्थिती. सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे. कुणी नाही फक्त आजी. त्या लेकरांना सांभाळायला आता आजी. ते आजी असं सांगत होत्या की ऊस तोडून माझं पोरग हे लेकराचं पोट भरीत होतं. पोट म्हणे ते पोट भरत होतं. इतकी विदारक परिस्थिती. सरकार अशाकडे बघणार नाही. आम्ही योगायोगानं ते मंत्री संजय राठोड साहेबाला फोन लावला. बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष त्याच्यात घालायला लागणार आहे आत्ता लगेच. मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे. तर संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयाने तातडीनं फोन लावलाय त्या कुटुंबाला. भेटीलाही जातो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं मदत करतो. हे उभा करणं गरजेचं सरकारनं. हे मन जिंकणं गरजेचं. हे असं करत नाहीत. एक आरोपी सोडून देणार आता आणि मग मराठ्यात आणि जनतेत उद्रेक होणार. बरं एक प्रश्न असा आहे की आता इतके दिवस शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस आहेत. मग 2 उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना आरक्षणाच्या विषयावर हा विषय का बैठकांमध्ये येत नाही किंवा सोडवला जात नाही? तसं नाही दादा. ते हे कासर आहे फडणवीस साहेब. मुख्यमंत्री असू द्या नाही उपमुख्यमंत्री असू द्या नाही ते कुणी असं गावात नसतं का एखादा सरपंच असतो आणि उपसरपंच सगळं कारभार आहे तिथं. तसं खेळी गेल्या वर्षी तेच होती. आता तेच फक्त खांदे बदलले. पहिले तर नांगराला बघा असं गावरान आमच्या खेड्यातही बघा नांगराचे खांदे बदले दुपारून घेऊन दुपारून ठेव. पहिले ते होते आता हेच आले सारखेच आहे सगळे. हे कोणी असं काहीच नाहीये. पहिले त्यांचं आता सरकार होतं आता पण त्यांच्याच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या संदर्भामध्ये वेगवेगळे खुलासे येत आहेत. म्हणजे ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. आजही अंजली दमाने यांनी मोठा घोटाळा जे आहे 200 कोटींचा बाहेर काढलेला आहे. ते लईच लापट दिसतंय. इतकं चिटकून बसलंय त्या पदाला. इथून मागं लई जणांनी दिले. त्यांच्याच बहिणी दिला राजीनामा. राराबांनी दिला बरेच जणांनी दिले. मग जर आपल्याला त्या जनतेनं त्याच्यावरती बसवले त्यांचीच जरी इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे. कशाला घेऊन बसायचं त्याला चिटकून. एवढं हापापलेलं नाही पाहिजे. ते लयच हापापलेलं दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला. या 3 गोष्टीला जाती फितील नाही जनतेला नाही. त्याला काही कळत नाही. जात नाही धर्म नाही काय नाही काय नाही. फक्त माणसं मारू मारू टाकी ते कारमाड का सरमाड हाताखाली धरलं. त्याला इतक्या नोटा कामाला लावल्या 10-15 कणगी भरत्यान भाऊ. इतके पैसे काय करत त्याला इतके एकट्याला. इतके त्याचे पैसेच नाही ते मंत्र्याचे पैसे. ती चौकशी व्हायला पाहिजे. ती ईडी चौकशी तिथं लागायला पाहिजे. त्यामुळे ते लालची माणसं बघा जनतेचं देणं घेणं नसतं यांना. जातीचंही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त पैसा आणि पद लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं. बरं आपण त्यांच्यावर आरोप करतात ते उत्तर देतात पण जे मूळ प्रश्न आहेत संतोष देशमुख असेल सोमनाथ सूर्यवंशी असेल हे मुद्दे बाजूला पडत आहे हे मीडिया राहील वाटते का? अरे दादा असं होऊ शकत नाही. ते काय बाजूला पडत. सोमनाथ सूर्यवंशीचं असो धनंजय आपले संतोषभाई देशमुखांचं असो मागं पडत नसतं. आम्ही आहेत ना. आम्ही काय आले चाललंय तर चाललंय चल करतेच भाऊ हे बिचारे. सगळ्यातच आपण असं काही नाही. कुणीतरी प्रामाणिकपणानं काम करताय ना करू द्यायचं. आम्ही खरंच सरळ आहेत. फक्त आमच्या सरळपणाचा ते फायदा उचलायला लागले. मॅटर दबत नसतं. कोणी पण येऊ द्या. त्या दिवशी वेळी आता काय काय म्हणतात ना मराठ्या मागं नाही राहिले पुढं नाही राहिले असं आणते शेंगा आणते तिकडे बसले ते पुंग्या सोडून येईल. त्यांनी टोळी जमा केली देते सोडून मागं नाही. रोज लाख लोक घेऊन येऊ का माझ्या संगत. ज्या दिवशी दाखवा ते लोकसभा झाल्या कसंच म्हणले होते याच्या मागे कोणीच नाही राहिले. नारायणगडावर जमले बोलायचंच बंद केलं. नको म्हणले बेकार आहे ते मराठी लोक या काही मराठ्याचा नाद नाही करायचा नाद लागल्यावर.
आता पुन्हा एकदा आता हे बुळबुळ चालू केले तर आम्हाला दाखवा लागतो कोण झटका एखादी बरा. चलो धन्यवाद. थँक्यू.